देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पुन्हा यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ते सत्तेत आले। आज मात्र देशातील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे सोडून त्यांचे उत्पन्न अर्धे करून टाकले आहे। त्यामुळे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळला येणारे प्रधानमंत्री शेतकऱ्यांना तोंड कसे दाखवू शकतात असा तिखट प्रश्न शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी उपस्थित केला आहे। ते यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते। सरकार कुठलेही असले तरी मिनिमम सपोर्ट प्राइस तोडमरोड करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आमचा अनुभव आहे। या देशात अत्यंत क्षुल्लक कारणासाठी कायदे असले तरी देशातील 57% जनता शेतीवर अवलंबून असताना एमएसपी साठी कायदाच अस्तित्वात नाही। जीआरच्या आधारावर त्यांचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी एमएसपी सुरक्षित करणे गरजेचे असून उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे मत सिकंदर शहा यांनी व्यक्त केले आहे। 2014ला सुद्धा यवतमाळच्या दौऱ्यावर आले होते। तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जे आहे ते भाव मिळत नाही। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू, C2+50चा फॉर्म्युला लागू करू, शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ, शेतकऱ्यांच्या जमिनीची तपासणी करू। माझं म्हणणं आहे का मोदी साहेबांनी या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांचे याच्या जे बोलले होते त्यांचे कोणते प्रश्न सोडवले? त्यापैकी कोणते प्रश्न सुटलेले आहे? शेतकऱ्यांचा एकही प्रश्न सुटलेला नाही। शेतकऱ्याच्या आत्महत्या उलट वाढत आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही। म्हणून माझा जाहीर आव्हान आहे की शेतकरी बांधवांनी त्या सभेला जाऊ नये आणि ज्या महिला भगिनी आमच्या शेतकरी विधवा तिथं जातील त्या शेतकरी महिला भगिनींनी मोदी साहेबांना उभं राहून प्रश्न विचारायचा की आमच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही कोणते प्रश्न सोडवले, आमच्या शेतकऱ्याला माल किती दिला, भाव किती दिला, माल किती घेतला, MSP प्रमाणे माल किती खरेदी करत आहे, हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांचे जे महिला आहे, शेतकऱ्यांचे जे विधवा भगिनी आहे, आई बहिणी आहे, त्यांनी विचारलं पाहिजे। संघटनेच्या वतीनं जे आहेत आम्ही शांततेनं जे सर्व जे आहे शांततेनं तुमच्या प्रेसच्या माध्यमातून जाहीर आवाहन करत आहोत का सर्व शेतकरी बांधवांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये, त्या कार्यक्रमाचा निषेध नोंदवावा। कारण का शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही। सोयाबीनची MSP आहे 4770 रुपये MSP मिळत आहे, भाव मिळत आहे तुम्हाला 4000 रुपये। एका क्विंटल मागे 700 रुपये क्विंटलचा फरक पडत आहे। 20 क्विंटल सोयाबीन जर तुम्हाला झालं असेल तर 14000 रुपयाचं तुमच्या खिशातून आजच पडले। कापसाचे भाव MSP आहे 7335 रुपये आणि कापूस खरेदी करत आहे 6500, 6800, 900 रुपयामध्ये। म्हणजे एका क्विंटल मागे 1000 रुपये क्विंटलचा कापसाला फरक पडत आहे। 50 क्विंटल कापूस जर तुम्हाला झाला असेल तर 50,000 तुमच्या खिशातून आजच त्यानं हिसकून घेतलेले आहे। तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या खिशातून पैसे काढले त्यानं 75,000 रुपये आणि तुम्हाला ते शेतकरी सन्मान निधी म्हणून दिले 6000 रुपये। हा शेतकरी सन्मान निधी नाही, हा शेतकऱ्यांचा अपमान निधी आहे। महाराष्ट्र TV 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ।